12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले असून ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे, असं वक्तव्य पनवेल येथे भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रांत पाटील यांनी केले। तसेच महाराजांचा विषय हा राजकारणाचा मुद्दा असूच शकत नाही। काही लोक महाराजांच्या नावाने राजकारण करतात, हे दुर्दैव मानलं जातं। महाराजांचं नाव जर जागतिक पटलावर जाणार असेल तर ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असून विरोधकांना देखील या गोष्टीचा आनंदच होईल। पनवेल विभाग हा खरं तर महाराष्ट्राच्या पटलावर आता सगळ्यात वेगवान पद्धतीने ज्याची प्रगती होणारा असा भाग आहे आणि अशा वेळेला मग वाढत्या लोकसंख्येबरोबर इथे प्रश्नही मोठे आहेत आणि त्यामुळे नैनासारखा प्रकल्प एका बाजूला येऊ घातलाय, पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना आणि ग्रामस्थांच्या भावना समजून घ्यायलाच कोणी तयार नाही। तो विषय आम्ही मांडला, त्यातल्या छोट्या छोट्या त्रुटी होत्या, त्यामुळे प्रकल्प जटिल झाला होता। सिडकोची भूमिका सुलतानी होती, त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला, ते प्रश्न मांडले आणि त्यामध्ये आता सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न पॉझिटिव्ह दिशेने पुढे चालला आहे। सिडकोच्या घरांच्या किमती वाढी होत्या, त्या विषयामध्ये कमी केल्या पाहिजेत, ही मागणी आम्ही केली। नागरिकांना आनंद झाला की आमची भावना कोणीतरी मांडतंय। त्या ठिकाणी पनवेलचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न असेल की 20 वर्षानंतरही पनवेलला पाण्याची समस्या राहू नये, यासाठी शिलार आणि पोशीर धरणामध्ये आपल्यासाठी पनवेलसाठी एक हक्काचा कोटा असावा, तो विषय मंजूर करून घेण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। खारघरच्या दारूबंदीचा विषय असेल किंवा आमच्या भागातल्या अनेक समस्या, म्हणजे पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न असेल किंवा नवी मुंबईतला 1000 करोडचा घोटाळा, त्या माध्यमातून EWS साठी जनसामान्यांची लाटलेली घरं असतील, या सगळ्या विषयामध्ये ज्वलंतपणे विषय मांडण्याचे आम्ही प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी सातत्याने अनेक विषय या सभागृहात मांडण्याचे प्रयत्न केले। त्यामुळे त्या विषयामध्ये सकारात्मक उत्तर सुद्धा आम्हाला सरकारकडून मिळालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या विषयांना घेऊन आम्ही पुढे जाऊ, या माध्यमातून जनतेला आव्हान पण करतो की जे विषय आपल्यापर्यंत असतील, जे ज्वलंत आहे, ते आपण आमच्यापर्यंत पोहोचवले तर एक आमदार म्हणून त्याला न्याय देण्यासाठी जे काही करायचं आहे ते आम्ही या ठिकाणी करू। आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत, आमच्या सरस्वती कादाराताई पण आहेत। मी सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांना आणि जनतेला शुभेच्छा देतो। तर महाराजांचे गडकिल्ले ही आपली श्रीमंती आहे आणि त्यामुळे त्यांचं जपणं, त्यांना जपणं, त्याच्या संवर्धनासाठी काम करणं, मला वाटतं महाराजांनी जे काही आपल्यावरचे उपकार केलेले आहेत त्यांच्या ऋणातून आपण कधीच उतरही होऊ शकत नाही। त्यामुळे अशा गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि त्यामध्ये जर का आपल्या किल्ल्यांची यादी जर का जागतिक स्तरावरती झळकणार असेल तर प्रत्येक महाराष्ट्रीय आणि या देशात राहणाऱ्या व्यक्तीसाठी, भारताच्या नागरिकांसाठी याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असते। संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास आजही जिवंत ठेवणाऱ्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाने मानांकन देऊन त्यांना जागतिक पर्यटनाचे स्थळ म्हणून घोषित केले आहे। मराठी अस्मितेसाठी हा मोठा विजय असून या क्षणाचा आनंदोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर साताऱ्यात देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांना जिलेबीचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज आपल्या आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 गडकिल्ले हे आज युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये घेतलेले आहेत। त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इथे जमलेलो आहे आणि त्याबरोबर आम्ही युनेस्को बरोबरच केंद्र शासन आणि राज्य शासन यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि युनेस्कोचे सुद्धा आभार व्यक्त करतो। भारत माता की जय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात घराणेशाही असून इतरांना संधी मिळत नाही, त्यामुळे जयंत पाटील यांच्यासारखे नेते तिथे फार खुश दिसत नाहीत, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले। आणि जयंत पाटलांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा होती। कसला राजीनामा दिला जयंत पाटील? कसला राजीनामा दिला? प्रदेशाध्यक्ष। मला या बाबतीमध्ये काही कल्पना नाही, खरं म्हणजे मी फक्त आपल्याचकडूनच ऐकतोय। पण जयंत पाटील सुद्धा त्या पक्षामध्ये मला वाटतं की फार खुश आहेत असं मला वाटत नाही। कालांतराने बघू आपण काय काय होतं, काय बदल होतो, काय नाही, त्याची मला कल्पना नाही। मी काही सांगू शकत नाही, कारण माझ्या संपर्कात ते नेहमी असतात, आम्ही नेहमी भेटतो, पण या बाबतीमध्ये माझं त्यांचं कधी बोलणं झालं नाही। पण निश्चित तिथे सुद्धा कोल्ड वॉर आहेच। मी सांगितलं परिवार विरुद्ध
कार्यकर्ते, पदाधिकारी असा संघर्ष उबाठामध्ये आहे, शरद पवारच्या गटामध्ये त्या ठिकाणी आहे आणि काँग्रेसमध्ये आहे. पण आता तो उफाळून आलेला आहे. खरं तो उफाळून आलेला आहे. आता मी, माझी मुलगी, माझा पुतण्या, माझा मुलगा, माझा जावई या पलीकडे काही पक्ष पुढे जातच नाही आहेत. मग त्यामध्ये शरदचंद्रजी पवार गटसुद्धा आहे. त्या ठिकाणी आपण बघताच उबाठा जो आहे, उद्धवजींचा गट, त्यांचा पक्ष हा त्याच मार्गाने चाललेला आहे. आणि देशामध्ये अनेक पक्ष आहेत की ते परिवाराच्या बाहेर पडत नाही. आणि त्यामुळे अनेक जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्या पक्षातले ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आहेत ते आता बाहेर पडतील असं मलाही वाटतंय. भाजपाच्या वाटेवर आहे का अशी चर्चा आहे? म्हटलं आहे तर या संदर्भामध्ये कधी चर्चा झाल्या का तुमच्या या सगळ्या संदर्भामध्ये? नाही, त्यांच्या कुठे प्रवेशाच्या संदर्भात, पक्ष सोडण्याच्या संदर्भात माझी त्यांच्याशी चर्चा नाही. ते भाजपाच्या वाटेवर आहेत अशा चर्चा देखील आहेत. नाही, या संदर्भात मला माहीत नाही. जयंतराव मोठे नेते आहेत, पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना काय बोलत असेल ते मला वाटतं मान्य देवेंद्रजीशीच बोलतील. विधिमंडळातलं जे त्यांचं वागण्याचे पण आहे, आक्रमकता कुठेतरी कमी झालेली जयंत पाटलांची, त्याच्यावरून ते भाजपच्या वाटेवरती असल्याचं चर्चा आहे. नाही, आक्रमक राहण्यासारखं काही राहिलेलं नाही. आमचं सरकार ज्या पद्धतीने काम करतं आहे ते त्यांना अपेक्षित असंच काम आहे मला असं वाटतं आहे. कुठेही कामं राहिलेत, कुठेही चुकीचं काम चाललं आहे, काही वेगळं काम चाललं आहे असं कुठेही नाही आहे. त्यामुळे जयंतराव अतिशय शांत आहेत. जयंतरावच नाही, फक्त त्यांना बोलायचा, विरोध करायचा म्हणून काही लोक विरोध करतायत, काही विरोधी पक्षाचे नेते विरोध करतायत. पण खरंच देवेंद्रच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये जे काम चाललेलं आहे, देशामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली जे काम चाललेलं आहे, त्याला विरोध करण्यासारखं काही राहिलेलंच नाही आणि ते लोकांनाही मान्य नाही खरं म्हणजे. त्यामुळे मग इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, अनेक सगळी कामं जी आहेत ती इतक्या वेगाने चाललेली आहेत. त्यामुळे आता विरोध करण्यासारखं काही राहिलेलंच नाही. त्यामुळे अनेक नेते आता शांत झालेले आपल्याला दिसतात विरोधी पक्षातले. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचे विविध प्रश्न आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली असून ते तात्काळ सोडवण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये कोणते कोणते विचार चर्चा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय विषय झाले? आज आपल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सन्मान्य आमदार होते, खासदार होते आणि बरेच अधिकारी तिथे उपस्थित होते. मागच्या वर्षी आपल्याकडे TPDCचा आउटले हा 312 कोटीचा होता. या वर्षी तो 348 कोटी हा जनरलमध्ये आहे, 153 कोटी हा आदिवासी उपयोजनामध्ये आणि 32 कोटी हा समाज कल्याणच्या माध्यमातून आपण इकडे निधी उपलब्ध आहे. याच्यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करून जिल्ह्याचा एक रोड मॅप आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये या पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला काय प्लॅन करायचा आहे, 2029 पर्यंतचा, 2035 पर्यंतचा आणि या जिल्ह्याला विकसित देशामधला विकसित जिल्हा करण्यासाठी आपला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन विजन 2047 असा तयार करण्याचं आपण ठरवलं. आणि या माध्यमातून आपल्याला जे काय लगेच आपल्याला करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या ह्या पंचवार्षिकमध्ये आपण करायच्या आणि त्याची सुरुवात ह्या वर्षापासून करायच्या. थोडंसं प्लॅनिंग करून 10 वर्षाचा प्लॅन जो असेल, जसं आपल्या धुळे जिल्ह्याला 100% बागायत करायचं आणि दुष्काळमुक्त करायचं आहे, तो एक 10 वर्षाचा प्लॅन करू. आणि आपल्या जिल्ह्याच्या सामान्य माणसाचा जो GDP आहे तो वाढवण्यासाठी किंवा त्याचे जीवनस्तर वाढवण्यासाठी जो प्लॅन आहे तो प्लॅन आपण 2047 पर्यंतचा करायचा अशा प्रकारचा निर्णय झाला. त्याच्यामध्ये जो शॉर्ट टर्म प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अनेक योग्य अशा सूचना दिल्या. त्या माध्यमातून आता आम्ही असं ठरवलंय की जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायचं, मोठ्या बाजारपेठमध्ये जायचं, महानगरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आणि त्याच्या माध्यमातून हा जो प्लॅन आपण बनवलेला आहे हा प्लॅन लोकांची चर्चा करायचा. लोकांचं काय इनपुट आहे, लोकांचे काय सुझाव आहेत, त्या मागून एक जिल्ह्याचा पूर्ण प्लॅन बनवायचा आहे. कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला एक कुठतरी एक मर्यादा आहे किंवा एक अंत आहे. मग आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे तर त्याला मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल आणि किती वर्षात करावं लागेल, तो आज न उद्या संपवावा लागेल तो विषय. घरकुल आहे, किती लोकांना घरं लागणार आहेत, तर या 5 वर्षात किती, पुढच्या 10 वर्षात किती, असा एक प्लॅन बनवायचा आहे. तर प्रत्येक विभागाने आपला प्लॅन बनवायचा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये किती रोड्स आहेत ते तयार करणे, किती बंधारे आहेत ते तयार करणे, किती वर्षात होईल. कारण शेवटी आपण
ही देखील आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद बाब आहे की 75 वर्षाच्या कमी प्रवासामध्ये भारताने फार मोठा प्रवास केला. भारताच्या सर्वसामान्य माणसाने फार मोठं योगदान केलं आणि आज पाहता पाहता एक सामान्य गरीब असलेला देश आज जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाची मजबूत अशी अर्थव्यवस्था आपली झाली. 3रा क्रमांक म्हणजे आपण जपानच्या पुढे, फ्रान्सच्या पुढे, इंग्लंडच्या पुढे, अनेक जर्मनीच्या पुढे मी म्हणणारे देश यांना मागे आपण टाकलेलं. आता चीन आणि अमेरिका आहे आणि त्यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये भारताच्या मध्ये एवढं ताकद आहे, या भारतीय माणसाच्या मध्ये एवढी बुद्धिमत्ता आहे, त्यांना आपण मागे टाकता येईल आणि म्हणून त्या संदर्भात प्लॅन आपल्याला तयार करावा लागणार आहे. अशाच राजकीय आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा राजकीय आढावा हा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी 24/7 वर. नवा भारत नवा विचार.